तर मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स. मित्रांनो, आज मी आलो आहे ठाण्यामध्ये आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे ठाण्यामधलं सगळ्यात मोठं पार्क, जे आता रिसेंटली ओपन झालं आहे. फेब्रुवारी 8 तारखेला हे पार्क ओपन झालं आहे. आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पार्काचं उद्घाटन केलं होतं. माझ्या माहितीनुसार एक 20 एकरपर्यंत हा एरिया आहे. या 20 एकरमध्ये हा सर्व पार्क बनवलेला आहे. आतमध्ये कोणती कोणती थीम बनवलेली आहे ते मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवेन. त्या अगोदर तुम्हाला मी इथे यायचं कसं ना ते सांगतो. तुम्ही जर ठाणा स्टेशनला उतरलात ना, तर ठाण्यावरून यायला आपल्याला बस किंवा ऑटो असे दोन पर्याय आहेत. बस मला वाटतं 90 नंबर आणि 98 नंबर 98 नंबर बस, अशा दोन बसेस इथे कल्पतरू स्टॉप आहे. या पार्कच्या आतमध्ये आहे ना, कमीत कमी 3,500 ते 4,000 प्रकारची झाडं आहेत. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा सोडलेले आहेत. जर तुम्ही आलात ना, तर आतमध्ये सकाळी लवकर आलात ना, तर तुम्हाला हे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे ना, तो ऐकायला मिळेल. आहे पार्कचा एंट्रन्स. आतमध्ये आपण जायचं आहे आणि काय काय आतमध्ये बनवलं आहे ना, कोणते कोणते थीम दिलेले आहे, गार्डन कसं डेव्हलप केलं आहे, हे सगळं मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. चला तर मग या माझ्याबरोबर. जो बाहेरचा गेट आहे ना, तिथून आपण येतं आतमध्ये एंटर केलं आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. इथून आपल्याला आतमध्ये गेल्याच्यानंतर दुसरा गेट मिळेल. तिथे आपल्याला तिकीट्स घ्यायचे आहेत आणि तिकीट्स घेतल्याच्यानंतर आपल्याला दुसरी एंट्री मिळेल आतमध्ये. जर तुम्ही बाईक किंवा कार घेऊन येत असाल ना, तर तुम्हाला आतमध्ये पार्किंगसाठी सुद्धा सुविधा आहे. पार्कमध्ये येण्याचं टायमिंग आहे ना, सकाळी 6ला ओपन होतो पार्क. 6 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि 11च्या नंतर 1 वाजेपर्यंत पार्क बंद असतो. त्यानंतर परत 1 वाजता चालू होतो. तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो. 6 वाजता परत पार्क बंद होतो. तर जर तुम्ही आलात तर या टायमिंगमध्ये या. आणि मंडेला पार्क कंटिन्युअसली बंद असतो, कारण इथे मेंटेनन्ससाठी हा पार्क मंडेला बंद ठेवतात. हा दुसरा गेट आणि इथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं. इथे आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. इथे बघूया तिकीट किती रुपये आहे ते. तिकीट घेऊया आतमध्ये एंटर करूया. या. हो, 2 द्या ना. 2 60 रुपये तिकीटचे रेट दिले. जर तुम्ही वीकडेजला आलात ना, तर अडल्टचे 20 रुपये आहेत, सिनियर सिटीजनचे 10 रुपये आहेत. आणि जर तुम्ही सॅटर्डे संडे जर हॉलिडेजला आलात ना, तर चार्जेस थोडे वाढले. अडल्टसाठी 30 रुपये आहेत आणि सिनियर सिटीजनचे जे काय आहेत तेवढेच आहेत. जर कॅमेरा वगैरे शूटसाठी यूज करायचा ना, तर तुम्हाला आतमध्ये 150 रुपये चार्ज भरावं लागेल. पेमेंट तुम्ही जीपे थ्रू सुद्धा करू शकता आणि कॅशसुद्धा करू शकता. आमच्या इथे तिकीट आम्ही आता घेतलेले आहेत. चला आतमध्ये एंटर करूया. सिक्युरिटी चेक आहे. आतमध्ये तुम्हाला खाण्यासाठी पिण्यासाठी काहीच अलाउड नाही आहे. जर पाणी तुम्हाला आतमध्ये प्यायची व्यवस्था आतमध्ये केलेली आहे जर तुम्ही येत आहे तर. बाकी बॅग वगैरे चेक करून तुम्हाला इथे स्कॅन करून आतमध्ये जायचं आहे. आलो आहे, तिकीट घेतलं आहे. जर तुम्ही आतमध्ये एंटर केलं ना, एंटर केल्याच्या नंतर हे तुमची तिकीट तुम्ही बाहेर येईपर्यंत सांभाळून ठेवा. तिकीट टाकायची नाही आहे, कारण बाहेर येताना सुद्धा तुम्हाला तिकीट दाखवावे लागणार आहे. चेकिंग केल्याच्यानंतर आतमध्ये राईट साईडला आहे ना, इथे एक मॅप दाखवलेला आहे की हा तुम्हाला पूर्ण पार्क कसा फिरायचा आहे ना, हे मॅपवरती इथे दाखवलेलं आहे. कुठे कुठे कोणता झोन आहे ना, हे सर्व याच्यामध्ये आहे. चेक करा आणि तुम्हाला कुठे जायचं नाही तुम्ही जाऊ शकता. इथे सर्व खाली दिलेले आहेत काय काय आतमध्ये आहे ते. का ह्या नॉर्मल पब्लिकसाठी सुद्धा आहेत की कसं आहे की याचे चार्जेस किती आहेत की फ्री आहे? फ्री आहे. सिनियर सिटीज आणि हँडिकॅप वाल्यांना. ओके, फक्त सिनियर सिटीजन आणि हँडिकॅप लोकांना फ्री आहे आणि आमच्यासारख्यांना फ्री नाही आहे. मित्रांनो, अडल्ट जर यंग असाल तर तुम्हाला चालतच जावं लागेल. सिनियर सिटीजनसाठी इथे फ्री सेवा उपलब्ध ठेवलेली आहे. आतमध्ये आलो ना, गेटच्या आतमध्ये की लेफ्ट साईडला थोड्याच अंतरावरती इथे एक ट्री हाऊस आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप अतिशय सुंदर असा ट्री हाऊस बनवलेला आहे. ट्री हाऊसच्या बाजूला झाल्याच्या नंतर आहेत ना, इथे ॲरो दाखवले आहेत आपल्याला की आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे ते. या साईडला गेलं तर प्ले झोन आहे, थीम गार्डन आहे, स्पोर्ट्स अरेना आहे आणि लेक झोन आहे समोर त्या साईडला गेल्यावरती. तर आपण सगळ्यात अगोदर आहे ना, आपण प्ले झोन आणि थीम गार्डन काय ना ते इथे प्ले झोनमध्ये. आणि इथे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी आणि इथे बऱ्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे बघा हे रोपचं आहे ना, खूप सुंदर असं बनवलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. त्या साईडला स्लायडिंग सुद्धा आहेत. ॲक्टिव्हिटीजसाठी खूप काही असे इक्विपमेंट्स ठेवलेले इथे खूप छान आहेत.
ज्यांना जिम करायचे आहे पार्कमध्ये येऊन सिनियर सिटीजन असतील ते लोक इथे जिमसुद्धा करू शकतात. बेसिक असे इक्विपमेंट त्यांना करून ठेवले तिथे. इकडे बघूया आपण. ह्याच्या इथे एक हँडल सुद्धा येतो. ते हँडल गायब आहे सध्या. मल्टीपर्पज लॉन आहे. लहान मुले इथे आरामशीरपणे खेळू शकतात. अजून सुद्धा एक लहान मुलांसाठी हा दुसरा एरिया आहे. लहान मुलांसाठी स्लायडिंग आहे. या साईडून चढून इकडून बाहेर यायचं आहे. चला तर मग आपला किड्स प्ले एरिया इथून झालेला आहे कव्हर करून. आपण दुसरा इथे खाली आहे लेक झोन. आता दुपारचा टाईम आहे. इथे बघा इथे सिटिंग एरिया सुद्धा आहे बसायला. संध्याकाळच्या टायमात जर तुम्ही आलात ना किंवा सकाळच्या टायमाला तर बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे. इथे फाउंटन सुद्धा आहे. आता दुपार असल्यामुळे हा बंद ठेवलं आहे सध्या. पुढे या, पुढे लेक बघूया किती मोठा आहे तो. आणि बघा लेकवरती आहे ना वॉटर स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. हा लेक बघा किती मोठा आहे तो. चला लेक तर बघून झालं आहे. त्याच्यानंतर अजून पुढे थीम पार्क वगैरे आहे त्या साईडला. पण ते आहे मोरोक्कन गार्डन. आतमध्ये जर आलात ना तर फोटोशूटसाठी वगैरे अशी खूप सुंदर अशी जागा आहे. तुम्हाला इथे बघायला मिळत असेल की किती लोक इथे कॅमेरे घेऊन फोटोशूट वगैरे करत आहेत. खूप छान अशी जागा बनवलेली आहे इथे. पाण्यासाठी व्यवस्था आहे, पिण्यासाठी. इथे खाली बटन दिलं आहे. हा बटन प्रेस केलात ना की इथून वरतून पाणी येतं आहे. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. असं काही हे नाही. थोडं हायजीन ठेवलं असतं ना तर अजून बरं झालं असतं. काही लोकांना कळत नाही की इथून पाणी कुठून येते. ते लोक येत आहेत, शोधत आहेत, पाणी तरी येत नाही तर असेच निघून जात आहेत. इथे आहे स्केटबोर्डसाठी आहे ना आतमध्ये एरिया आहे. ज्याला स्केटिंग वगैरे करायचं आहे ना त्याच्यासाठी इथे स्केट एरिया बनवलेला आहे. अजूनपर्यंत हा चालू झालेला नाही. थोड्या दिवसात हा चालू होणार आहे. आतमध्ये जायला अलाउड नाही आता सध्या, त्यामुळे मी इथून लांबूनच दाखवतो. हा या साईडला सुद्धा आहे वरती. ते बास्केटबॉलसाठी आहे. आता सध्या यांचं काम चालू आहे. आणि या साईडला आहे ते हा टेनिससाठी एरिया. इकडे सुद्धा अजून काम चालू आहे. अजूनपर्यंत दोन्ही एरिया चालू झालेले नाही आहेत. काही दिवसात हे सुद्धा चालू होतील. हे आहे चायनीज गार्डन. तिथे बघा कसं प्रॉपर चायनीज थीम दिलेली आहे याला. ते पूर्ण जे आहे ना बसण्यासाठी लाकडाचं केलेलं आहे आतमध्ये. व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ नाही तर संध्याकाळी दुपारच्या टायमाला अवॉइड करा यायला. जर व्हिडिओ आवडले असेल ना तर ह्या व्हिडिओला जेवढं जमेल ना तेवढं शेअर करा. तुमच्या जवळच्या कोण नातेवाईक असतील त्या लोकांना शेअर करा. त्यांच्याकडे लहान मुलं असेल त्या लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती पडेल की त्या ठाण्यामध्ये सुंदर असं गार्डन ओपन झालेलं आहे. तर ते त्यांच्या लहान मुलांना घेऊन इथे येतील. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.